नमस्कार. ॲग्रोनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता आपण शेत मार्केट बुलेटिनमधून आपल्या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे महत्त्वाचं पीक आहे कापूस आणि सोयाबीन याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत. इतरही शेतीमाल आहे की ज्याच्यामध्ये चढ उतार येत आहेत. काहीचे भाव वाढलेले असतात, काही कमी झालेले असतात. याच्या संदर्भात आपण 5 जे महत्त्वाची पिकं आहेत ती आज निवडलेली आहेत. त्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन आहे, त्यासोबतच आपला गहू आहे आणि एक वेगळे पीक म्हणजे मसूर आपण घेतलेले. या मसूरचा वेगळा आपल्या पिकांवरती परिणाम होत असतो आणि केळी हे सुद्धा एक पीक आपण निवडलेलं आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपलं शेत मार्केट बुलेटिन सुरू करूयात. आज आपण सुरुवात करूयात सोयाबीनपासून, कारण सोयाबीनच्या भावात मागच्या 4-5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नरमाई आलेली आहे. सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय बाजारापासून सुरू करूयात. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे जे वायदे आहेत तर ते मागच्या सव्वा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेले आहेत. तर आपण जर सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार पाहिला तर सोयाबीनचे वायदे आतापर्यंत म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला $13.11 प्रति बुशेलच्या दरम्यान पोहोचलेले होते, म्हणजे कमी झालेले होते. सोयाबीनचे वायदेसुद्धा जवळपास 1.5 महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचले. सोयाबीनचे वायदे आज $410 प्रति टनांवरपर्यंत कमी झाले होते. देशातील बाजारातसुद्धा आपल्याला माहिती आहे की नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजाराशी आपला बाजार थेट जोडलेला आहे. त्यामुळं ह्या ज्या घडामोडी त्याचा आपल्या देशावरसुद्धा परिणाम, देशातल्या बाजारावरसुद्धा परिणाम होतो आहे. सोयाबीनला आज बाजारात सरासरी 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे. ब्राझीलमधील जे काही परिस्थिती बदलते त्याचा आढावा आपण कालच्या लाईव्हमध्ये घेतलेला आहे की ब्राझीलमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. तर ब्राझीलमधली जी परिस्थिती बदलते त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होतो आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर जो परिणाम होतो आहे त्याचे पडसाद आपल्याला आपल्या देशातील बाजारातसुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या घडामोडींमुळे आपल्याला सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव आपल्या देशामध्ये सुद्धा कमी झालेला दिसत आहेत. तर ही परिस्थिती आपल्याला आणखीन काही दिवस अशी दिसू शकते, बाजारामध्ये चढउतार दिसू शकतात असा एक अंदाज आहे. दुसरं जे आपलं महत्त्वाचं पीक आहे कापूस. तर आपल्याला माहिती आहे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसामुळं, गुणवत्तासुद्धा कमी झालेली आहे. तर देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा कापसाचे भाव काहीसे नरमले होते. वायद्यांमध्ये सुद्धा कापसाचे भाव कमी झाले. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्याचा जर विचार केला तर कालच्या तुलनेत वायदे आज काहीसे कमी होऊन 78.66 सेंट प्रति पाऊंडपर्यंत कमी झाले होते. तर देशातील जो आपला वायदे बाजार आहे MCX, मल्टी कमोडिटी एक्सचेंज, तर या MCXवर सुद्धा कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत जवळपास 780 रुपयांनी खंडीमागं कमी झाले होते. मग आज कापसाचे वायदे कुठपर्यंत पोहोचले तर कापसाचे वायदे आज आपल्याला एक सरासरी 56,500च्या आसपास आपण त्याचे व्यवहार पाहत होतो. बाजार समित्यांमधली सरासरी भाव पातळी ही अगदी 6,600 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होती. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची ती म्हणजे जो पाऊस आपला पावसानं जो कापूस ओला झाला त्याच्यामध्ये काळी कचरा आला आहे, ओलावा जास्त आहे, ह्या कापसाचे भाव अगदी आपल्याला 6,000 रुपयांपासून सुद्धा पाहायला मिळत आहेत. ह्या कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. पण जो चांगल्या प्रतीचा कापूस आहे, चांगल्या गुणवत्तेचा कापूस आहे, त्याची सरासरी भाव पातळी ही आपल्याला एक 7,000च्या दरम्यान दिसते. हे सुद्धा एक लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण एकच भाव सध्या बाजारात मिळत नाही आहे, वेगवेगळ्या प्रतीनुसार मिळतो आहे. बाजारातील आवक सरासरी असल्याचं व्यापारी सांगतायत. परंतु ही जे काही बाजारातली परिस्थिती आहे ही परिस्थिती नेमकी आपल्याला आणखीन काही दिवस दिसेल की जोपर्यंत हा जो ओला झालेला कापूस आहे तो बाजारात येतच राहील. त्याचाही दबाव आपल्याला दिसेल आणि थोडी आणखीन काही दिवस वाट पाहावं लागेल की नेमका बाजार आपल्याला कुठपर्यंत स्थिर होतो. पण बाजार ह्या पातळीवर निश्चितच आपल्याला आणखी काही दिवस दिसू शकतो. तिसरं जे महत्त्वाचं पीक आहे ते गव्हाचं आहे, कारण आता गव्हाची पेरणी आपण बऱ्याच जणांनी करून ठेवलेली आहे. जो काही अवकाळी पाऊस झाला त्याचा काहीसा फायदा गहू पिकाला होऊ शकतो. निश्चितच नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पण आपण जर गव्हाच्या बाजारात पाहिलं तर दरातसुद्धा गव्हाच्या दरात काहीशी वाढ होते. आठवड्याचा जर आपण विचार केला तर गव्हाचे भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत या चालू आठवड्यामध्ये क्विंटल मागं 50 ते 70 रुपयांनी वाढलेले दिसतात. कारण बाजारात जी काही गव्हाची आवक होते आणि जी काही मागणी आहे तर याच्यामध्ये तफावत आहे. आधीपासून मागच्या काही महिन्यांपासून आपल्याकडे गव्हाची काहीशा प्रमाणात टंचाई भासते, त्यामुळे गव्हाचे भाव हळूहळू वाढतच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे रब्बीमध्ये जी काही पेरणी होते ती पेरणी आपल्याला गेल्या वर्षी आत्तापर्यंत जे काही पेरणी झाली त्या तुलनेमध्ये यंदाची पेरणी 10.5% पिछाडीवर दिसते. याचासुद्धा परिणाम आपल्याला बाजारावर होताना दिसतोय. तर गव्हाच्या एकूणच जर आपण आढावा घेतला सगळ्या मागणी पुरवठ्याचा, उत्पादनाचा, तर आपला असं एक अंदाज आहे की गव्हाच्या भावातील जी वाढ आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कायम दिसू शकते. दुसरं एक काहीसं वेगळं पीक निवडलं ते म्हणजे मसूरचं. आपल्याकडे तसं मसूरचं उत्पादन आपल्या राज्यामध्ये होत नाही, पण मसूर यासाठी निवडलं की मसूर हे एक डाळवर्गीय पीक आहे. या मसूरच्या डाळीचा आपल्या काही इतर जे काही डाळी आहे किंवा कडधान्य आहे आपलं तूर आहे, हरभरा, याच्या भावावरती काहीसा परिणाम होत असतो. तर मसूरचा जर आपण विचार केला तर मसूरचे भाव, कडधान्यामध्ये मसूरचे भाव मागच्या काही दिवसांपासून कमी झालेले आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण आहे वाढलेली आयात.
सरकारनं काय केलं की इतर जे डाळीचे भाव वाढलेले आहेत, तर मग एक ग्राहकांना स्वस्त डाळ मिळावी यासाठी मसूरची मोठ्या प्रमाणात आयात केलेली आहे. त्यामुळं मसूरचे भाव हे काहीसे दबावत आले. आपल्या बंदरांवर किंवा मग आपल्या पोर्टवर जे आयात आलेला मसूरचा माल आहे तो मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मागणीपेक्षा थोडासा अधिक आहे. त्यामुळं भाव काहीसे कमी झालेले आहेत. जर आपण मसूरच्या भावाचा विचार केला तर सध्या 5,800 ते 6,300 रुपयाच्या दरम्यान मसूरला भाव मिळतो आहे. जर समजा आपण आयात आणि इतर सगळी परिस्थिती जर लक्षात घेतली तर मसूरचा हा जो भाव आहे, हा भाव आपल्याला पुढच्या काही काळामध्ये सुद्धा कायम दिसू शकतो असा एक अंदाज आहे. आपलं शेवटचं पीक आपण केळीचं घेतलं आज, कारण केळीचा सुद्धा आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये उत्पादन होत असतं. नाहीतर आपण प्रत्येकजण केळी खातच असतो. तर जर आपण केळीच्या बाजाराचा विचार केला तर केळीचा भाव हा मागच्या काही दिवसांपासून आपल्याला कमी झालेला दिसतो. त्याचं महत्त्वाचं कारण आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या पिलबागसह इतर भागातून केळीची बाजारात आवक सुरू झालेली आहे. आता ही आवक मागच्या एक 8 ते 10 दिवसांपासून चांगल्या प्रमाणात सुरू झाली. त्यामुळं आपल्या देशातून आपल्या राज्यातून जो माल इतर राज्यांमध्ये जायचा, उत्तर भारत किंवा इतर बाजारांमध्ये, तर त्या बाजारांमध्ये आता आंध्र प्रदेशचा मालसुद्धा पोहोचतोय. त्यामुळं निश्चितच आपल्या मालाला एक स्पर्धा तयार झाली आणि या स्पर्धेतून आपल्या केळीचे भावसुद्धा कमी झालेले आहे. आपण जर 10 दिवसांपूर्वीचा भाव पाहिला तर आपल्या इथं जो कमाल भाव होता तो जवळपास 2,150 2,200च्या दरम्यान होता. परंतु हाच भाव आता कमाल भाव हा 1900 पर्यंत पोहोचला. जर आपण सरासरी भाव पाहिला केळीचा राज्यातला तर तो आपल्याला 1,200 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. आता प्रतिकूल जे वातावरण आहे, अवकाळी पाऊस आहे, मध्येच वारं सुटतं आहे, वादळंसुद्धा येतात, या सगळ्या घटकांचा आपल्या केळी पिकावर परिणाम होऊ शकतो. पण जर आपण एकूणच बाजारात येणारी आवक आणि त्या बदलत्या वातावरणामुळे असणारी मागणी ह्या सगळ्या घटकांचा विचार केला तर केळीचे हे भाव आपल्याला आणखी काही दिवस बाजारामध्ये दिसू शकतात असा अंदाज आहे. तर आता आपण आज हे होतं आपलं शेत मार्केट बुलेटिन. याच्यामध्ये आपण आपले जे काही महत्त्वाचे 5 पिकं आहेत, ज्याच्यामध्ये आपण आज 2 वेगळी पिकं घेतली होती, मसूर आणि केळी. तर ह्या 5 पिकांच्या घडामोडीचा हा आढावा आहे. तर रोज सायंकाळी 5 वाजता आपण शेत मार्केट बुलेटिनमधून असंच वेगवेगळ्या 5 पिकांचा आढावा घेत राहू, बाजाराची माहिती घेत राहू. त्यामुळं आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे आपलं शेत मार्केट बुलेटिन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.